आता माझ्या संग 10 लाख लोक उभे आहेत माझ्या संग, आणि कोणी जर चुकीचं काही केलं आणि माझ्या जर कानावर आलं तर मी सरळ इथे नाव सांगणार आणि सरळ इथे मी ॲड्रेस सांगणार. तर मग हे जे माझी जनता आहे, हे जे माझे फॅन्स आहे, हे तुम्हाला तुमच्यासोबत काय करतील मला माहित नाही. ठीक आहे ना. अजूनपर्यंत सर्वांनी मला कमेंट केली आहे, तुमची मुलगी लाडू तुमच्या नंदेची आहे, आम्हाला असं वाटतंय. तर ज्या दिवशी मी लाडूला घेऊन आले ना, त्या दिवशी अक्षरशः ना तुम्हाला मी खरं सांगते, सगळ्यांना असं वाटतंय, तुम्ही सगळे आता मला असं कमेंट करता की तुम्हाला आता काही टेन्शन नाहीये, तुम्हाला काही टेन्शन नाही, आता तुमचं सगळं चांगलं केलं देवाने. पण तुम्हाला या व्हिडिओमध्ये ना सगळ्या गोष्टी ना माहीत पडणार आहे, खरं काय आणि काय नाहीये. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी लाडू कुणाची आहे तेच सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज मी, आणि हा व्हिडिओ हा शेवटचा असणार आहे. लाडू दाखवली ना मला, इतकी बारीक तिला आयब्रो. दिवशी मी लाडूला बघितलं ना, अक्षरशः त्या दिवशी तिला आहे ना, म्हणजे या पापण्या नाही, आयब्रो सुद्धा नव्हत्या तिला माणसाला किती परीक्षा द्यावं लागतात, त्याच्यामुळे ना मी ना व्हिडिओ बनवायला मला माहिती आहे मला त्रास होणार आहे. हॅलो, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र. तर मला फार कमेंट आली आहे. दुसरं चॅनल ओपन केलं, तिकडे पण तेच कमेंट तुमच्याबद्दल सांगत. अरे तो चॅनल मी बिग बॉस साठी ओपन केला. तिकडे मी नवीन चॅनल जे ओपन केलं ना, जे आता जुने असतील त्यांना माहिती असेल, तिकडे पण मला तीच कमेंट की तुम्ही ते सोडा, बिग बॉस सोडा, तुम्ही तुमच्याबद्दल सांगा. मला अक्षरशः रात्री एवढं हसायला आलं. म्हणलं किती माझ्याबद्दल ऐकायची तुम्हाला उत्सुकता लागली, आणि मी सांगणारच होते. असं नाहीये की मी सांगणार नाहीये, मी सांगणारच आहे ना. जर मी 4 भाग टाकले तर 5वा का टाकणार नाही मी. पण ना मला व्हिडिओ आणि बरं आहेत, त्यांना हा व्हिडिओ समजणार नाही, त्याच्याकरता त्यांना पार्ट 1, 2, 3 माझ्या लाईफचे हे सगळे बघावं लागल, तेव्हा तुम्हाला समजेल. तुम्ही जर नवीन असाल तर, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि छान छान व्हिडिओ ह्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील, आणि रिअल व्हिडिओ ह्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील. आणि दुसरी गोष्ट मला अजून एक बोलायचं आहे, महत्त्वाचं बोलायचं आहे, की बरेचसे आता ना मला जे मागचे 2 व्हिडिओ होते ना माझ्या लाईफचे, त्याच्यावर ना 2000 लोकांनी जवळजवळ मला सबस्क्राईब केलं आहे, नवीन लोकांनी. तर जवळजवळ माझे आता हे जवळजवळ 10,000 सबस्क्रायबर होणार आहे. तर हे माझ्यासाठी 10,000 नाही आहे, माझ्यासाठी 10 लाख आहे. समजलं का? तर हे 10 लाख आहे, 10 लाख पब्लिक माझ्याशी जुडली आहे असं मी मानते. आणि जो समोरचा जो व्यक्ती आहे, जो माझा या व्हिडिओचा गैरफायदा घेईल किंवा गैरउपयोग करील, आणि मला जर कळलं, माझ्याच रिलेशनमध्ये मी बोलत आहे, मी माझ्या जनतेला नाही बोलत आहे, माझ्याच रिलेशनमधील लोकांना मी हे व्हिडिओच्या द्वारे सांगत आहे. जर मला असं कळलं की तुम्ही माझ्या व्हिडिओचा गैरवापर करताय किंवा माझ्या व्हिडिओचा तुम्ही काही मिसयूज करताय, ठीक आहे ना, आणि माझ्याबद्दल पुन्हा तेच तुम्ही करताय, माझा लाईफ बर्बाद करण्याच्या पाठीमागे जर तुम्हाला विचार असेल तर तो थांबवा. मी अजून पण सांगते, थांबवा. आता मी एकटी नाहीये. नवरा वारला तेव्हा मी एकटी होते, आता मी एकटी नाहीये. आता माझ्या संग 10 लाख लोक उभे आहेत माझ्या संग, आणि कोणी जर चुकीचं काही केलं आणि माझ्या जर कानावर आलं तर मी सरळ इथे नाव सांगणार आणि सरळ इथे मी ॲड्रेस सांगणार. तर मग हे जे माझी जनता आहे, हे जे माझे फॅन्स आहे, हे तुम्हाला तुमच्यासोबत काय करतील मला माहित नाही. ठीक आहे ना. अजूनपर्यंत मी कोणाचं नाव नाही घेतलेलं इथं. पण मला जर असं आढळलं की माझ्या विरोधामध्ये माझ्या अजूनही तेच करतोय तो व्यक्ती, जे पार्ट 1 मध्ये मी सांगितलं होतं, मला जर असं कळलं तर तुम्ही तुमचं पाहून घ्या. मी अगोदरच तुम्हाला सांगितलेलं आहे. गप गुमान माझी हा व्हिडिओ आपण सुरू करूया. आणि पार्ट 5वा मला तुम्हाला सांगायचा आहे. आणि बरेचशेंनी म्हणजे बरीच वाट बघितली, आणि बरेच माझे जे फॅन आहेत त्यांनी माझे सगळे व्हिडिओ पूर्णपैकी बघितले आणि समजून घेतलं, मला समजून घेतलं, मला एवढ्या छान कमेंट केल्या. त्यांचे सर्वांचे मी मनापासून आभारी आहे. आणि मला फार छान. आता आपण व्हिडिओला पार्ट 5 ला सुरुवात करूया. तर सगळ्यांना असा प्रश्न आहे की आज मी सगळ्यांना जे आहे ते सांगून टाकणार आहे की आमची ही राणी कुणाची आहे. ही राणी आहे, राणी नाही, ही माझी लक्ष्मी आहे, लक्ष्मी. तर ही कुणाची आहे, तर हिच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे.
तर पार्ट जो चौथा होता, पार्ट 4, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की असा असा माझा तो इश्यू झाला होता, माझा तो कमरेचा पार्ट लॉस झाला आणि मग मी तिकडे होती गावाला. हे तिथं मी स्टॉप केलं होतं तो व्हिडिओ. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मग काय झालं ते मी तुम्हाला सांगल. तर मग त्यानंतर यांचं बाहेरचं जे काम होतं ना ते संपलं. बाहेरनं आल्यानंतर आम्ही गेलो. आम्ही नाही गेले, ते डायरेक्ट बँगलोरची कंपनी होती, बँगलोरला गेले. तिथे मला बोलवलं होतं, पण ॲक्च्युली माझी तब्येत फार खराब होती आणि कमरेचा फार मोठा इश्यू होता, त्याच्यामुळे मी काही नाही गेले. मग तिथे 2-3 महिने तिथे होते बँगलोरला आणि त्याच्यानंतर मग इथे आले कोलकाताला. आता कसं असतं, नोकरीवाले जे असतात ना ते असं फिरतीवरच असतात. तर मग इथे आले कोलकाताला. तर कोलकाता आल्यानंतर हाच फ्लॅट घेतला आणि मग माझ्या घरच्यांशी बोलणं केलं की आता म्हणजे नाही का, मी सगळं काही आता ते ना स्वभावाने फार छान आहे, खूप छान स्वभावाने आहे आणि तो व्यक्ती म्हणजे खूप छान आहे. मला फार सपोर्ट केला आहे. माझा मुलगा जेलमध्ये गेला आत्ता, त्यावेळेसही मला सपोर्ट केला आहे आणि सगळ्या गोष्टी तो करतो, कारण की नेचर चांगला आहे, स्वभाव चांगला आहे आणि म्हणून ते टिकून आहे. तर संपलेली नाहीये अजूनही. माझी जी परीक्षा द्यायची ना, परीक्षा नाही संपलेली अजून माझी. अजून मला परीक्षा माझी अजून चालूच आहे. याच्यानंतरची परीक्षा कोणती आहे ना ती तुम्हाला मी सांगणार आहे. याच्यानंतरही म्हणजे आहेच अजून, पण ते संपलं नाहीये. एखाद्या बाईला किती म्हणजे संकटातून जावं लागतं ना, ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये, या माझ्या सगळ्या पार्टमध्ये तुम्हाला माहिती पडेल. त्याच्यामुळे ना लाईफमध्ये आपल्याला जर मुलगी असेल तर माझा एकच सल्ला आहे, चांगला सर्व्हिसवाला आणि चांगला मुलगा बघून की ती वेल सेटल आहे तो मुलगा, अशा ठिकाणीच आपल्या मुलीचं लग्न करावा. फार त्रास नंतर ना म्हणजे फार त्रास होतो असं जर आपण मुलीचं लग्न करावा, नाहीतर माझ्यासारखे हाल होतात. आणि माझ्यासारखे भरपूर लेडीज आहे की त्यांना असा हा त्रास आहे, पण त्यांना कसं यूट्यूब चालवता येत नाही, त्या बोलू शकत नाही. अशा भरपूर सारे लेडीज आहेत आणि मलाही फार कमेंट पण येतात की ताई आमचं पण असंच झालं. तर मी वाचते कमेंट की माझं असंच झालं तसंच झालं. तर मला ना त्यांच्याबद्दल हे वाटतं की बिचारे त्यांना यूट्यूब चालवता येत नाही, ते कसं सांगणार. आणि आपण आहे ना आपल्या लाईफमध्ये काय करतो, हे यूट्यूब असं आहे ना की आपण आपल्या लाईफमध्ये काय करतोय, आज काय केलं, उद्या काय करतोय, हे एक मेमरी सेव्ह होते ना, हे एक छानपैकी ना लाईफ सेव्ह होते. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक लेडीजने यूट्यूब शिकावा आणि यूट्यूबवर आपण आज काय करतोय, उद्या आपण काय करणार आहे, हे सगळं ना सेव्ह करत चला. म्हणजे फार छान वाटतं. आणि आपण कधी एखाद्या दिवशी बसलोय, समजा आता मी जर बसले ना, मी त्या दिवशी पण बोलले तर मी माझ्या गावाला काय करायची आई संग व्हिडिओ बनायची, मी हे सगळं बघत बसते ना, मला असं म्हणजे छान वाटतं. मी लोकांचे व्हिडिओ नाही बघत बसत, माझी स्वतःची व्हिडिओ दुसऱ्या मोबाईलवरनं मी बघत असते, मला फार छान वाटतं. तर त्याच्यानंतर इथे आले कोलकातामध्ये. तर घरच्यांशी बोलणं आलं वगैरे आणि मग आमचं असं काही वाद वगैरे काही नव्हतेच. आता त्यांच्याकडनं काही चुकी झालीच नाही, आपण त्यांना कशाला काय, समोरचा तो व्यक्ती चांगला आहे ना. बाकीचं कसं असतं त्यांच्या घरच्यांचा ते स्वभाव आहे, आपण त्याला स्वभावाला औषध नाही म्हणतो ना. आणि कसं एखाद्या लेडीजचं वय झालं का ती थोडी चिडचिड होते ना, मग ती तशी वागते, त्याच्यामुळं काही करू शकत नाही. आणि जे झालं ते झालं. फक्त देवाने माझं एवढं जे हे आहे हे नीट व्हावा, ह्याला काहीतरी इलाज भेटावा. मी म्हणजे बाकीच्या गोष्टी जाऊ दे, जे झालं ते झालं माझ्या लाईफमध्ये, आपण त्याला काही नाही करू शकत. तर मग इथे आलो. इथे आल्यानंतर मला बरेच वर्ष, 1.5 वर्ष गोळ्या औषधं चालू होते मला ते पार्ट कमरेसाठी, पण ते काही बरं झालं नाही. जसं जसं मी इथे राहत गेले तसं तसं माझी तब्येत जास्त खराब होत गेली. त्या कमरेमुळे मी जास्त बारीक झाले, आजारी पडायला लागले, सारखं ताप यायला लागला, खूप खराब झाले. पण आता त्यांच्या घरच्यांचं कसं ते समजून घेणारे नाही घरची लोक. तो आहे समजूतदार, पण ते समजून घेणारे नाही. ते म्हटले की एवढे दिवस झाले लग्नाला, एक तरी मूल व्हायला पाहिजे, असं समाजामध्ये कसं चालेल. तर तो मला बोलला की आई असं बोलते, एक तरी व्हायला पाहिजे असं. ऑब्विसली
लोक कशा असतात, झालं नाही झालं तिकून पण सगळीकडनं लोक, सवय असते लोकांना सगळीकडनं नावं ठेवतात. मग काय ते वांजुटीच बोलणार, मग काय 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 बरेच असं काय 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 लोक बोलतात. बाई माणसाला समाजामध्ये कोणी समजून नाही घेत, कोणीच बाई माणसाला समजून घेत नाही की तिच्या मनात काय आहे, तिचं काय आहे काय नाही, तिच्या अपेक्षा कोणीच समाज समजून नाही घेत. मला तर नाही घेतलेलं कोणी समाजाने समजून, बाकीच्यांचं मला नाही माहिती. तर माझ्या लाईफमध्ये मी फार म्हणजे भोगत आहे तकलीफ. का मी म्हणते देवा काही चुकलं असेल तर माफ कर, आता माझं आयुष्य मला चांगलं जाऊ दे. फार मी असं देवाला बोलत असते. मी गणपतीला फार मानते. माझं सगळं म्हणजे गणपती बाप्पाचंच माझं सगळं, माझ्या मनात काही झालं तरी गणपती बाप्पा मी करत असते. मला फक्त गणपती बाप्पावर विश्वास आहे. आणि काय झालं मग नंतर ना की इथे आलो ते बोलायला लागले सगळे की नाही असं नाही चालणार, एक तरी व्हायला पाहिजे. आणि नाही एका ब्राह्मणाने मला सांगितलं होतं की तुम्हाला ना मुलगी नाही तुमच्या नशिबात, तुम्हाला 4 मुलं आहे तुमच्या नशिबात. तर माझ्या डोक्यात तेच की मला ब्राह्मणाने सांगितले. आज तर ब्राह्मण पण माझ्या डोळ्यासमोर आहे बरं का, मी त्याला कधी गेले ना त्याला बोलणार आहे. ब्राह्मणाने सांगितलं की मला तुमच्या नशिबात 4 पोरं आहे, तुम्हाला मुलगी नाहीये. तर मी म्हणलं, आणि त्यांचंही म्हणणं होतं की एक झालं ना मुलगा आला ना मग ते माझं म्हणजे टेन्शन नाही मला लाईफमध्ये ना, टेन्शन नाही. पण आता ते ठेवणार कसं, म्हणजे माझी तब्येत एवढी तब्येत खराब, एवढं ते कमरेचं दुखणं, आणि डॉक्टरांना की नाही करावं तर कसं करावं. मग त्यांचं ऑब्विसली दुसरं लग्न. तर आणि ते कुठल्याही लेडीजला मान्य नसतं. कुठली लेडीज विचार करते आपण सौतन घेऊन यावा, नाही ना. म्हणजे जे रिअल आहे झालं आहे ते मी माझ्या लाईफमध्ये मी सांगते. जशी मी आहे तशी मी युट्यूबला आहे रिअल. तर मग आता परत तेच प्रश्न माझ्यासमोर उभे राहिले. आता काय करायचं. माझी मुलं पण छान पद्धतीने शिकत आहे, सगळ्या गोष्टी होत आहे, मला काही टेन्शन नाही. भले मी इकडे मुलं तिकडे, पण मुलांना मी प्रत्येक गोष्ट देते आणि सर्व काही छानच आहे. तर पण आता हे एक जो पॉईंट आहे की एक तरी पाहिजे समाजासाठी, एक तरी पाहिजे, त्याच्यामुळे लोक मला आयुष्यभर नाव ठेवतील. तर मी म्हणलं ठीक आहे. तर त्याच्यानंतर हॉस्पिटलची ट्रीटमेंट वगैरे चालू होती. मग ते प्रेग्नन्सी मी म्हणजे काळजावर दगड ठेवून मग तिथं माझी पुन्हा परीक्षा सुरू झाली की आता मी फार मोठ्या संकटामध्ये सापडले गेले मी. तर त्या टायमिंगला होता कोरोना, आणि ती प्रेग्नन्सी माझी राहून गेली. गेली म्हणजे फार ती कठीण याच्यातनं ती मी ठेवल्या गेली. ती ठेवले गेली. तर मग 2-4 महिने गेले. 2-3 महिने गेल्यानंतर मी बेड पकडला, डायरेक्ट बेड रेसवर गेले मी. मला काही म्हणजे मला नको म्हटलं, मला नाही पाहिजे, मी सहनच करू शकत नाही म्हटलं, जाऊन काढून टाकायचं, मी सहनच करू शकत नाही म्हटलं. माझी तब्येत फार ढासळून गेली, फार खराब झाली, अशी काळी पडली अक्षरशः. त्यात मला म्हणजे असं ह्या सगळ्या गोष्टी मला सहन करावं लागत होत्या. आणि त्याच्यात माझ्याजवळ कोणीच नव्हतं, कोणीही नव्हतं माझ्याजवळ. आणि फार कामवालीला फार शोधलं की इकडे सेंटर आहेत ना, फार शोधलं, पण पैसे फार सांगायची ती. म्हणजे 12 तास राहिले तर 20,000 असं ते सांगायचे. आणि मला कसं होतं, कंपल्सरी एक लेडीज पाहिजे होती, पण मला ते माझे ते तुम्हाला मी सांगते. आणि नेमकी माझी इकडे झाली प्रेग्नन्सी, आणि त्याच टायमाला माझ्या नंदेची तिकडे प्रेग्नन्सी झाली दुसऱ्यांदा. हां, तर स्किप करू नका, म्हणजे तुमच्या सगळ्या गोष्टी लक्षात येईल. इकडे माझी झाली आणि त्याच टायमाला तिकडं तिची झाली, संगतच. मला 4था महिना, तिला 4था महिना, संगतच. तर तिची दुसरी होती, कारण की पहिल्या मुलीला मी तिच्याकडे गेले होते, तिची दुसरी होती, माझी होती पहिली, इकडचं पहिलं म्हणजे. तर मग यांच्या आईला फोन केले की तब्येत फार खराब आहे, तू ये इकडं, नाही का, असं तसं. ती म्हटली नाही, इकडं पण हिचं पण असं आहे. मग मी कसं काय येऊ, मी नाही येऊ शकत म्हणले. हिला कोण बघल, हिच्या तर एक मुलगी सोबत, तिला कोण बघल. तर
नाही म्हणली. मग मी म्हटलं कसं करायचं, माझी तब्येत लई खराब आहे, कामवाली पण भेटाना. मग रोज सकाळी ते मला दलिया बनवायचे, दलिया असतो ना ते एवढं द्यायचे, तेच खायची मी सकाळी सकाळी, कारण की मला ते खाल्ल्या पण जात नव्हतं. मग असं करता 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 म्हणजे पूर्ण बेडवर गेले मी. फक्त बाथरूमला उठून हळूहळू जायचे, पोटात अन्न नाही काय नाही, कसं कसं ते करता 5-6 महिने निघून गेले. 5-6 महिन्यानंतर मग मी डिसिजन घेतला की मला आता सहन व्हायना. म्हटलं मी एकतर मरून जाईन, नाही तर मग तुम्ही काही करा. माझ्या आईला फोन केला आणि नेमकी माझ्या आईला कोरोना आला होता. माझी आईची तब्येत फार खराब होती आणि त्यात मी सारखी रडायची की माझ्या आईची तब्येत खराब आहे म्हणून. मला ते टेन्शन आलं तर फार आईला कोरोना झाल्यामुळं. त्यावेळेला भावाचे माझे फोन की आईला कोरोना झाला असं तसं. आता माझी भाऊजाईला पण मी कसं इकडे बोलवणार, तिकडे माझ्या आईला कोरोना झाला, मग आईला कोण बघणार ना. माझं काही नाही, मी इकडं कर ॲडजस्ट, पण माझ्या आईला तर जरुरी होतं ना. मग माझी भाऊजाईला पण मी बोलू नाही शकले आणि भावालाही बोलू शकले नाही त्यावेळेस. इतकी म्हणजे आम्ही अडकून गेलो सगळीकडनं. आणि अडकल्यामुळं ना म्हणजे मग असं झालं डिसिजन की आता ते डॉक्टरला फोन वगैरे केला. डॉक्टरला म्हटलं नाही, म्हटलं आम्हाला जवळजवळ 5-6 महिने होत आले ते. पण ते मी त्यांना डॉक्टरला बोलले की तुम्ही हे सिजर करून माझं काढून टाका डॉक्टर, मी तुमच्या पाया पडते. म्हटलं मी मरून जाईन म्हटलं 2-4 दिवसामध्ये, कारण की मला कमरेतनं चमका निघताय, चमका इतकं ते मला सहन व्हायना. तर डॉक्टर मला फार रिक्वेस्ट केली, थांब 2 महिने काढ, 2 महिने काढ, असं करू नको, 2 महिने काढ. तर डॉक्टरांनी मला गोळ्या औषध दिले आणि त्यात काय झालं ना, भयानक स्थिती झाली होती माझी, फार भयानक स्थिती झाली होती. म्हणजे मला ना माझ्यावरती संकट आहे ना, ते संकट थांबायलाच तयार नाही. तिकडे त्यावेळेस नवरा वारला, त्याच्यानंतर आता हे साहिल जेलमध्ये गेला, ते संकट ते पण संकट जेलमध्ये गेला. संकटच ना, म्हणजे संकट अशी येतात ना की ती माझ्या जीवावर येतात, अशी संकट माझ्यावर येतात की जसं का 6 महिने काढले. डॉक्टरने मला फार समजून, डॉक्टर फार छान होती, तिने मला फार असं हे केलं की बाळा तू एवढ्या कठीण, म्हणजे डॉक्टरला पण सगळ्या गोष्टी माहिती होत्या. डॉक्टर बोलले की तू फार कठीण याच्यातनं आली बाळा, 2 महिने काढ, तुझं सगळं चांगलं होईल. अनिता मला फार समजून, आणि फार वयस्कर ती जी होती ना डॉक्टर, ती फार वयस्कर आहे, म्हणजे एकदम माझ्या आईचे समान आहे तिची, माझी जी डॉक्टर होती ती. तर अनिता तू फार कष्ट केले, फार याच्यातनं आली ग अनिता, तू थोडं 2 महिने काढ ग, तुझी लाईफ सेटल होऊन जाईल. हा व्यक्ती खूप छान आहे, तुझ्या लाईफमध्ये आला आहे, आता एवढी एकच गोष्ट तू पार पाड, म्हणजे तुझं सगळं चांगलं होईल. तिने मला फार समजून सांगितलं. तर मी माझ्या अंगाला बघा काटा येतं सांगताना, बघा ते आठवलं तर मला असं म्हणजे हे होतं. तर मग मी डॉक्टरांचं ऐकलं, म्हणलं ठीक आहे. मग त्याच्यानंतर पूर्ण बेडवरच, आणि हे मला सगळं कसं तरी कच्चं पक्कं जेवण वगैरे करून खाऊ घालायचे, कारण की किचनमध्ये उभं राहायचे विषयच नव्हता माझा. आणि विषय नव्हता, त्यात तिसरं सिजर होतं. तर मग ते म्हणजे भीती वाटायची नाही का. आता तिसरं होतं नाही होतं मला माहीत नाही, पण ती मला फार भीती वाटत होती त्यावेळेस. तर मग असं करता करता मी 8 महिने काढले. किती? 8 महिने काढले मी. 8 महिन्यामध्ये मी बेशुद्ध व्हायला लागले होते. मी म्हणलं आता संपलं म्हणलं. त्या दिवशी अजून 2 महिने बाकी होते, म्हणजे कारण की 9 पूर्ण झाल्यावर पण 9 दिवसांनी आपलं ते बाळ पूर्णपैकी तयार होतं. तर 8 महिने झाले आणि मी त्या दिवशी एकदम बेशुद्ध झाले, कारण मला उभं पण राहता येईना त्या दिवशी. तो काळ असा होता ना, उभं पण राहता. आणि तिकडे तिची माझ्या नंदेची प्रेग्नन्सी होती, तिचं छानपैकी तिला काही प्रॉब्लेम नव्हता, तिचं छानपैकी दिवस गेले, कारण की आईजवळ होती. आई, तिचे सासू, तिच्या नंदा सासू, तिच्याकडे खूप तिच्याकडे लोक होते. तर त्यावेळेस पण मला फार खटकलं नाही का. म्हटलं तिच्याकडं, मी यांना बोलले पण तिच्याजवळ एवढे लोकही, म्हटलं तिचे सासू आम्हाला सगळे व्हिडिओ कॉलवर दिसतंय ना, तिची सगळी फॅमिली तिथं आलेली, तिच्याजवळ आलेली. म्हटलं तुमच्या आईला इकडे यायला पाहिजे होतं ना, म्हटलं माझी फार एवढी एक लेडीज माझ्यासोबत पाहिजे होती म्हटलं, कारण आम्हाला त्यावेळेस कामवाली भेटलीच नव्हती. मी बोलले यांना की आपल्यासोबत एक लेडीज पाहिजे होती, फार गरज होती म्हटलं मला एखाद्या लेडीजची, कारण की मला जो त्रास व्हायचा ना ते आता कसं माणसांना कसं सांगायचं ना. तर पण तिला बरंच वेळा आम्ही बोलवते, नाही आली. मग नाही आली तर मग मी विषय स्टॉप केला, म्हटलं जाऊ दे.
कारण की तिला तिची मुलगी महत्त्वाची आहे. माझ्या या ठिकाणी मी विचार केला, माझी आई जरी असली असते तर माझ्या आईला मी महत्त्वाची असलीच असते. म्हणून मी म्हटलं जाऊ दे, विषय स्टॉप केला. मी म्हटलं जाऊ दे, तिची पोरगी, तिला तिच्या मुलीवर जास्त प्रेम आहे तर ठीक आहे. तर मग त्या दिवशी ती रात्र होती. ती रात्र मी म्हणलं, मला माफ करा म्हटलं, मला आता जगायचं नाही म्हटलं, मला आता मी काहीतरी खाऊन मी माझा जीव देऊन टाकेल म्हटलं, मला जगायचं नाही, मला मरायचं म्हटलं. मी यांना म्हटलं, कारण की माझा त्रास मला माहिती म्हटलं, मी त्रास नाही सहन करू शकत म्हटलं, माझी बॉडी अशी ना, मी की त्रास नाही सहन करू शकत. आजही मी ते कमरेचा त्रास आहे ना, मी सहन नाही करू शकत, मला इतका त्रास होतो. त्याच्यामुळे मी काय करते, किडनी खराब होईल ना म्हणून जाऊ दे, होऊ दे, पण मला ते आता दुखतंय ना मला, मी रोज अर्धी पॅरासिटामॉल खाते, पेनकिलर आहे ना, मी अर्धी खाते. त्याच्यामुळे मी तुमच्याशी बोलते आणि मी थोडंसं व्यवस्थित राहते. कारण ती गोळी खाल्ली ना पेनकिलरची, मला ते थोडं दुखणं कमी होतं मला. तर त्या दिवशी 8वा म्हणजे 8 महिने झाले, त्या दिवशी मी स्पष्ट सांगितलं की आता मी नाही जगू शकत आणि मला नाही म्हटलं, मी संपून टाकते म्हणलं, मला मी आज रात्री संपून टाकणार म्हटलं. तर मग त्यांनी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर काढून टाका म्हणजे, जाऊ दे म्हणे, नाही ती नाही बर्दाश्त करते म्हणजे डॉक्टरांना. डॉक्टर म्हणजे काय, असं नाही, असं नको करू अनिता, असं नको करू अनिता, थांब अनिता, असं करू नको. फार मला फोनवर डॉक्टरने फार रिक्वेस्ट केली, नको अनिता, एवढे दिवस काढले बे, बाळा अशी करायचे मला, काढ ग 2-4 दिवस, अजून काढ. तर मग डॉक्टरांनी काय केलं ना, 8 महिने 2-3 दिवसांनी संपला, 8 महिने संपले आणि 9वा स्टार्ट झाला आणि म्हणले घेऊन या तिला, आपण काढून टाकू बाळाला. मग आम्ही गेलो त्या दिवशी, म्हणजे ज्या दिवशी मी इथून काढायला गेले ना, फार असं मला यांनी मला फार सपोर्ट केला, फार छान स्वभावाचे सपोर्ट केला. तर ज्या दिवशी आम्ही इथून घरातून काढायला गेलो, मी म्हणलं गणपती बाप्पा मी जातीये काढायला, मला नाही सहन होते, मला नाही माहिती आता पुढे काय होणार आहे म्हटलं. तर मी चालली आहे आणि मी खरं सांगते, मी माझ्या जाताना पर्समध्ये अंगाला काटा येते सांगताना, पण मी जाताना पर्समध्ये माझा चांदीचा गणपती ना, तो मी सोबत घेऊन गेले. आणि कसं असतं, हे म्हणतात ना आपण शिवपालं वगैरे, मी म्हटलं काय नाही, मी माझ्या गणपती संग ठेवणार आहे. आपण कसं म्हणतो की बायकांना पिरियड्स वगैरे झाल्यावर बाहेर बसायचं, देवाजवळ जायचं नाही, मी तसला काही विचार नाही केला. मी जाताना गणपती माझ्या बॅगमध्ये मी संग घेऊन गेली. म्हटलं हेच माझ्यासोबत आहे, बाकी कोणीच नाही सोबत माझ्या. म्हटलं मी प्रत्येक वेळेस मी परीक्षा देत तिथपर्यंत आले. तर मग आई नाही, कोणी नाही. आईला फोन केला, आईला म्हटलं मी चालले आई काढायला म्हटलं. तर आई पण रडायला लागली नाही का त्या दिवशी, आणू चालली म्हणे. भाऊ पण तिकडे मला फोन करते, भाऊजाईचा फोन आला की ताई तुम्ही काळजी करू नका, ताई नका टेन्शन घेऊ. तर मग त्या दिवशी 8व्या दिवशी आम्ही गेलो काढायला. आणि मला नव्हतं माहिती ते जिवंत निघेल का, कसं निघेल का, काय निघेल, पण मीच मारणार होती ना. आणि मी मेल्यास म्हणजे सायली विराजला कोण होतं, कोणी पाहिलं असं सायली विराजला. मी माझ्या डोक्यात तेच फक्त की मला जर काय झालं तर माझ्या विराजला कोण बघन, माझ्या साईडला कोण बघन, त्याची किती हाल होतील. मला जर काय झालं तर माझ्या डोक्यात फक्त हेच होतं, माझ्या डोक्यात बाकीचं काहीच नव्हतं. आणि माझा फार जीव, माझ्या मुलांमध्ये माझा फार जीव आहे, माझ्या दोन्ही पोरांमध्ये. तर मग गेलो, लाईट वगैरे बंद केलं सगळं काही, आणि आम्ही दोघं गेलो. तर मग दवाखान्यात गेलो. तिथे मग पूर्ण तयारी केली डॉक्टरांनी. जस्ट 8 संपलं होतं, 8वा म्हणजे जस्ट संपला होता, 9 स्टार्ट झाला होता. तर त्याच्यानंतर मग आम्ही गेलो. आणि माझ्या डोक्यात फार प्रश्न की आता हे केल्यावर मी जेव्हा आतमध्ये गेले ऑपरेशन थिएटरमध्ये, मी म्हणलं आता मी चालली आहे आतमध्ये, आता म्हणजे नाही का देवाला नमस्कार केला, म्हटलं आता मला नाही माहिती काय होणार आहे. म्हटलं मी मरून, म्हणजे मला असं ते मी आता मरून जाणार आहे मी आता, असं मला वाटत होतं, फील होत होतं मला. तर गेले आणि मग ते सगळं तयारी केली. मग ते काढलं बाहेर. तर मला आवाज आला रडायचा आवाज आला. तर मी डॉक्टरला म्हणलं डॉक्टर काय नाही का. डॉक्टर म्हणे अनिता तुला मुलगी झाली आहे. म्हटलं खरंच का. तर त्यावेळेस मला आणखीन मी ना म्हणजे
आनंद पण झाला आणि म्हणजे मला मी रडायला लागले तिथंच. डॉक्टर म्हटलं मुलगा पाहिजे होता. म्हटलं मला म्हणजे नाही का आता म्हणजे मला त्यावेळेस वाटत होतं मला मुलगाच झाला असतं ना, म्हणजे मला इकडचं जे आहे ना सेकंड मॅरेजचं ते टेन्शन, म्हणजे जे टेन्शन आहे ना की त्यांना त्यांचा वारस म्हणजे पाहिजे, ते माझं हे झालं असतं. त्यात झाली मला मुलगी आली तर त्यांनी माझ्यासमोर तिला आणली आणि मला दाखवली. म्हणजे रडत होती, लाडो फार रडत होती. तर मी तिला बघितलं, डोळे उघडले, बघितलं. डॉक्टर मला म्हणताय नको आहे का तुला, मी घेऊन जाऊ का, फार सुंदर आहे, तुला नको आहे का, घेऊन जाऊ का. म्हटलं नाही डॉक्टर नाही, मला पाहिजे म्हटलं. तर मग डॉक्टर म्हणले मग तू रडती का आहे, तुझं सगळं व्यवस्थित झालं आहे, तू फार त्रासात ना तू इथं आली आहे, तू नको रडू, आता सगळं चांगलं झालंय ना. मी म्हटलं नाही डॉक्टर, अजून पण माझं काही चांगलं नाही झालं म्हटलं, मला अजून पण माझी परीक्षा नाही संपली म्हटलं. तर मग कारण की मुलगी झाली आणि माझ्या डोक्यात होतं मला मुलगा होईल हे माझ्या डोक्यात होतं. तर ते झालं आणि त्याच्यानंतर 2-3 दिवस लाडोला काचेत ठेवावं लागलं. लाडो फार लवकर काढल्यामुळं लाडोला अक्षरशः हे आपलं पापण्या असत ना एकही नव्हती, हे भुवया नव्हत्या आणि डोळे तिचे एकदम ओपन नव्हते आणि ती जगल म्हणून अपेक्षा नव्हती तिची, कारण तिला फार लवकर काढलं होतं फार. तर तिला मग ते काचेमध्ये ठेवल्यानंतर 2-4 दिवसांनी डॉक्टर म्हणले तिची तब्येत फार खराब आहे लाडोची, तुमच्या मुलीची. तिचे डोळे पूर्ण आहे ना असे लाल झाले होते डोळे पूर्ण. त्याचे ते फोटो आहे माझ्याकडे, तुम्हाला मी दाखवाल. अशी सगळे फोटो आहे, मी कुठली गोष्ट खोटं नाही बोलत. तर ते डोळे तिचे असे लाल झाले. नंतर मग कसं करून चांगलं स्पेशलिस्टला वगैरे दाखवलं. मग झाले 4-5 दिवस, मग लाडू थोडीशी ठीक झाली. तर लाडूला जेव्हा बाहेर काढलं तेव्हा ती फक्त 2 किलो आणि थोडंसं वरती होतं वजन तिचं, फक्त फार कमी एवढीच होती. तर मग लाडूला दिलं मला. मग आम्ही 4 दिवसांनी घरी आलो. त्याच वेळेस मला एक कामवाली भेटली होती, म्हणजे मला जाण्याच्या अगोदरच 2 दिवस अगोदर भेटली होती मला कामवाली. पोरगीच होती माझ्यासारखीच, तर ती मला भेटली होती. तर मग 4 दिवस झाले. मग जेव्हा मी ना लाडूला घेऊन जेव्हा बाहेर आले ना हॉस्पिटलमधून, जेव्हा मला ना अक्षरशः उभं पण राहता येईना आणि पोट ना फार सूज आलती पोटाला, माझ्या असे फुगलं होतं आणि कंबर फार त्रास होत होती. कमरेमुळे ना मला ते फार त्रास होत होता. आणि दुसरी गोष्ट माझ्यासमोर कोणी लेडीज नव्हती. मग बिल वगैरे सगळं झालं वगैरे. मग आम्ही हॉस्पिटलमधून बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर कार बुक केली, इकडं घरी यायला कार बुक केली. तर मला अक्षरशः ते कारचा दरवाजा उघडून ते असं हातामध्ये बाळ आणि मला म्हणजे आतमध्ये बसताच यायना मला आतमध्ये. मी कशी त्या गाडीमध्ये बसली असेल मलाच माहिती आहे. कारण की ते बाळाला घ्यायलाच कोण नव्हतं. ह्याला तर अजिबात बाळ घेता पण येत नव्हतं, काहीच नाही. मला तर कसं माझा एक्सपिरियन्स होता, मला थोडंफार मी बाळाला घेऊ शकत होते. आणि कशी तरी मी घरी आले. आता घरी आल्यानंतर मी जेव्हा घरी आले तेव्हा कोणीच नव्हतं नाही का. मला फार असं कोणी माझं वेलकम करावा, मी बाळ घेऊन आले असं मला माझ्या विराजच्या टायमाला पण नव्हतं. आणि ह्या टायमाला मी एकटी होते. म्हणजे विराजच्या टायमाला कसं मुलगा झाला पण काय असं कुणाला कोणी आनंद म्हणजे कोणी आनंद साजरा करणारं कोण नव्हतं. आणि लाडू झाली तरी कोणीच नव्हतं. त्या दिवशी मी आले तिला घेऊन, दरवाजा उघडला, पूर्ण घरात अंधार होता. हा सोबत होता माझ्या, ह्याने मला साथ दिलेली आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. हा खूप छान आहे स्वभावाने. तर अंधार होता पूर्ण. मी आले, मुलीला घेऊन आले. आणि त्याच वेळेस माझ्या नंदाची तिकडे डिलिव्हरी झाली. तिला मुलगा आला.
आणि तिचं वेलकम फुलं वगैरे टाकून माझ्या सासूने वेलकम केलं. खूप छान असं आम्हाला सगळे व्हिडिओ पाठवले की तिचं वेलकम केलं, तिला मुलगा आला. पण मी माझ्या डिलिव्हरीच्या 8 दिवस अगोदर तिची झाली होती डिलिव्हरी. छानपैकी तिचं वेलकम केलं त्या लोकांनी. मुलगा आला, भरपूर लोक तिच्यासोबत, सगळी लोक होती तिच्यासोबत. तिची नणंद, तिची सासू, सासरा, नवरा, माझी सासू, तिच्याबरोबर भरपूर लोक. मग जेव्हा तिला घरी आणलं ना नंदेला, फार तिचं असं स्वागत वगैरे करून नाही का मुलगा घेऊन आली. फुलं वगैरे डिझाईन केलं होतं तिला आणताना. मला आणताना माझ्या घरामध्ये अंधार होता जेव्हा मी तिला घेऊन आले, कोणीच नव्हतं. तर मग त्या दिवशी मी तिला हिला आणलं तर मग मला आता कसं करायचं पुढं. मग ते कामवालीला मी ठेवलं होतं 2-3 दिवस अगोदर. तिला मी फोन केला, म्हटलं तू ये, म्हटलं मी घरी आले म्हटलं. त्यावर फोन केला तर ती आली बरं का. म्हणजे ज्या दिवशी मी रात्री आले का त्या दिवशी ती नाही आली, कारण की मला यायला रात्र झाली होती 10-10:30. ती रात्री कशी येणार ती माझी कामवाली. तिला मी 10,000 रुपयेवर तिला मी महिनाभराकरता मला तिला ठेवली होती. तिला म्हटलं सकाळी यायचं 9ला आणि संध्याकाळी 6ला तू जायचं, माझं सगळं करायचं म्हटलं. तर 10,000 रुपयेवर तिला मी महिनाभराकरता ठेवली. आणि मी रात्री घरी आले तर घरी कोणीच नव्हतं. मग आम्ही आलो तर मग दुसऱ्या दिवशी तिला मी फोन केल्यावरती दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता आली. सकाळी 9 वाजता आली. ती जी रात्र होती ना, मला पास्ता पण येईना, धरायला कोण नाही. म्हणजे लय हाल झाले, खूप हाल झाले. त्या दिवशी रात्र लय रडले. म्हटलं देवा काय माझ्यावर संकट आणलं. मला पूर्ण धरता सुद्धा येईना, पास्ता पण येईना, धरता पण येईना, बसता पण येईना, झोपता पण येईना. तर मग फार हाल झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी ती पोरगी आली, पोरगीच होती माझ्यासारखीच. आलीस, आवरलं सगळे कामं वगैरे केली तिने. या मावशी वगैरे नव्हत्या त्यावेळेस. या मावशी वगैरे आत्ता आल्यात. या मावशींना येऊन वर्ष पण नाही झालं, 1-1.5 वर्ष होऊन गेलं असं. 2 वाजता आली ती पोरगी. आली तर तिने मग दिवसभर सगळं केलं वगैरे, काम वगैरे. मी तिला शिकवलं होतं 2 दिवस अगोदर की असं घाटा करून देत जा म्हणलं. माझ्या आईचं बघितलेलं ना, पहिल्यांदा 2 पोरं आहे तर घाटा कसा गव्हाचा घाटा करून द्यायचा. मग मला डाळचं पाणी, चपाती असं मला तू महिनाभर खाऊ घाल म्हटलं. ठीक आहे, कारण तसंच खातात ना डिलिव्हरी झाल्यावर, तू मला महिनाभर खाऊ घाल. तर मग ती म्हणली ठीक आहे ताई. तिने शिकून घेतलं सगळं आणि ती तसंच करायची बरोबर. तर मग असं करता लाडो माझी, तुम्ही म्हणतात मला की ती कुणाची, ती माझीच आहे. पण ती एवढी सुंदर आहे ना लाडो, एवढी सुंदर आहे ना. बघा झोपली बघा. तीच लाडो ही जिला मी एवढे कष्टातनं तिला मी जन्म दिलाय, तीच ही पोरगी. आणि ती माझीच आहे, ती कुणाची नाही, ती माझी आहे. तर ठीक आहे. तर बाकीचा अजून पुढे काही अजूनही तुम्ही म्हणजे जी लाईफची परीक्षा असती ती मला नाही वाटत अजून पण संपलेली आहे. कारण की मला देवाने मुलगी दिली आहे आणि आता ती झाली जवळजवळ 3 वर्षाची. पण आता परत ती आई की म्हणजे नाही का असं तिला ऑब्वियसली बघा मी तिला काही बोलू शकत नाही. ती कुणाची तरी आई आहे. आणि आई काय असते ना हे मला माहिती आहे. माझी आई माझ्यासाठी काय आहे. माझ्या भावाला आता माझ्या आईला पण कशी अपेक्षा होती की माझ्या मुलाला मुलगा व्हावा, वारस पाहिजे घराला. आता आमचं श्रवण प्रणय आहे तर आमच्या घराचे वारस आहे ते. तर तसं प्रत्येकाला वाटतं ना. तर आता त्यांचा फोन म्हणजे हे मला बोलले 1-2 वेळा की आईचा फोन आला असं तसं मुलगा वगैरे. आणि आत्ता सध्यात का नाही मला विचारले की ते आत्ता सध्या कुठं आहे, तुमचे मिस्टर कुठं आहे आत्ता सध्या. तर आत्ता सध्या ॲक्च्युली काय झालं ना, त्यांच्या आईची तब्येत बरी नाही आहे आणि तिचा ना एक ॲक्सिडेंट झाला होता मध्यंतरी. तर तो ॲक्सिडेंट काय झाला आहे काय नाही ते तुम्हाला मी सांगेल नंतर. तिकडंच त्यांच्या घरीच झालेलं आहे. तर तिकडं आहे ते सध्या. कारण की हे बघा मी नाही जाऊ शकत आणि मुलाचं कर्तव्य असतं आईसाठी करणं. त्याच्यामुळं मी बोलले
तुमच्या आईसोबत तुम्ही राहावा, त्यांना गरज आहे आता सध्या तुमची. आणि घरी बसून कामं वगैरे करतात आणि आईलाही बघणं होतं आणि सगळ्या गोष्टी होतात. आणि कॉल वगैरे येतात मला, असं नाही आहे. लाडूमध्ये फार जीव आहे, लाडूचं पण त्याच्यामध्ये फार जीव आहे, सगळ्या गोष्टी आहे. पण आता पुढची परीक्षा माझी हीच आहे, समजून घ्या तुम्ही की आता पुन्हा परत जे पण होईल तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि तुमच्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता, तुम्हाला काय वाटलं काय मी नंदीची पोरगी लाडू काही मी नंदीची पोरगी आणली का? मला एकाने कमेंट केली आहे की लाडू तुमच्या नंदीची पोरगी तुम्ही आणली का? तिची पोरगी ती मला देईल का? कुणी कुणाचं पोरग देतं का? कोणती आई देत नाही. कुठली आई देत नाही कोणी कोणाचं पोरग. मी दिलं का विराजला? नाही ना. माझी बहीण होती, सख्खी बहीण होती, तरी मी दिलं नाही विराजला. मग ती कशी काय तिची पोरगी? ती त्यावेळेस ती नाराज झाली माझी ननंद, पण तिचा फार त्या पुरीमध्ये जीव आहे माहिती आहे का? पोरांना फार जपती ती, तिच्या पोरांमध्ये फार जीव आहे. तिला तिचा ते मुलगा आहे आता सध्या आणि मुलगी आहे. आणि आता सध्या ती जी माझी सासू आहे तिच्याकडेच राहत असते, कारण ते पुरीमध्ये जास्त जीव आहे. पण पुरी ते आईचं चांगले पटतं. म्हणलं जाऊ दे, राहू दे, मी माझी पोरगी सांभाळते ना, करते ना, कामवाली आहे ना, मला काही असं एवढं काही हे नाही, जाऊ दे, राहू दे. प्रेम असतं आईचं लेकीचं प्रेम आहे ना, त्याला काही करू शकत नाही तुम्ही. माझंही माझ्या आईवर प्रेम आहे, माझ्या आईचंही माझ्यावर तेवढंच प्रेम आहे. तर मग ठीक आहे, आजचा हा व्हिडिओ स्टॉप करते मी इथे. फार व्हिडिओ होतो ना, मग तुम्ही बघितला का नाही मला नाही माहिती पूर्ण व्हिडिओ. तर एका ताईने मला कमेंट केली आहे की तुमचा व्हिडिओ मी ना माझ्या टीव्हीवर चालू असतं म्हणे, तुमच्या दिवसभर टीव्हीवर लावता. मला फार हसू आलं ती कमेंट वाचून. मग मी म्हटलं हो का, थँक्यू म्हटलं, थँक्यू ताई. तर म्हणे तुम्हाला आम्ही टीव्हीवर बघत असतो म्हणे आमच्या. मला छान वाटलं, ऐकून फार छान वाटलं मला. आणि आता मला ना माझ्या लाईफमध्ये ना आता मला फार जगण्याची फार इच्छा आहे मला. आणि मला फार छान वाटतं का, कारण तुम्ही सगळे आहे. तुम्ही सगळे मला बघतात, मला एवढं भारी भारी कमेंट. मी सकाळी उठले कमेंट वाचत बसते, कोणी काय कमेंट केली, कोणी काही पाठवलं, तेव्हा पूर्ण वाचते. मला कोणी ते मोठे मोठे कमेंट, ताई असं तसं तुम्ही नका हे करू. मला असं भारी वाटतं ना, एवढं छान वाटतं ना मला, की असं वाटतं की माझ्या सोबत एवढी लोक आहे. आज ज्यावेळेस मी एकटी होते त्यावेळेसच मी जेव्हा युट्यूबचं डोकं लावलं असं, तर माझं सगळं तुम्ही म्हणजे भरपूर लोक माझ्यासोबत असले असते आज. पण तुम्ही आता 10,000 माझे हे कम्प्लीट होणार आहे. पण मला हे 10,000 10 लाखावानी वाटतंय, 10 लाखावानी की माझ्यासोबत 10 लाख लोक तुम्ही आहात माझ्यासोबत, असं वाटतंय मला. म्हणजे मला फार छान वाटते. आणि मला ना तुम्हाला फार फार आभारी आहे. आणि तुम्ही सर्वांनी माझ्यावर एवढं प्रेम दाखवलं, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे मी खरंच मनापासून मी तुमच्या सर्वांच्या धन्यवाद बोलते की तुम्ही माझी व्हिडिओ पूर्णपैकी बघतात आणि मला सपोर्ट देतात ते. आणि आता माझी एवढीच एक इच्छा आहे, तुम्हाला मी बोलत आहे की आता मला आहे ना, मागच्या वेळेस बोलत मला फक्त आहे ना माझ्या स्वतःचं घर मला फक्त घ्यायचं आहे पुण्यात. तेवढं माझं झालं ना, ते तुम्ही मला फक्त व्हिडिओ बघत जा. तुम्हाला नाही आवडली तरी चालू करून ठेवून द्या, टीव्हीवर लावून द्या चालू करून. आणि बघा पूर्ण, म्हणजे मला युट्यूब करणं फायदा होईल. आणि मग मी माझं स्वतःचं पुण्यात घर घेईल आणि मी माझी लाईफ सेटल होईल. आता पुढं काय होणार आहे मला माहीत नाही आहे, कारण की हे असं सगळं चालले, कुठपर्यंत आले, कसं होणार, काय होणार, हे सगळं मी तुम्हाला शेअर करणार. तर चला मग आता व्हिडिओ हा इथे स्टॉप करते. बाय बाय. तुम्हाला